जेव्हा आपलं मन अशांत असतं, आपण अस्वस्थ असतो, त्यावेळेस आपण स्वतःला दीन दुबळे समजतो. आणि जेव्हा मन शांत असतंय, आपण प्रसन्न असतो, तेव्हा आपण स्वतःला एक मजबूती समजतो, मजबूत. तर गुरुदेवांनी आपल्याला इथे काय सांगितलंय, की तुम्हाला काय कमी आहे, तुम्ही कशामुळे दीन दुबळे स्वतःला समजता. तुम्ही खूप शक्तिमान आहात. आणि त्याचं कारण सांगताना काय सांगितलंय, की हे जे सगळं ब्रह्मांड जे निर्माण झालेलं आहे, तेच तुम्ही आहात. ब्रह्मांड निर्माण करण्यासाठी ज्या वस्तूचा वापर केलेला आहे, तो वस्तू म्हणजे तुम्हीच आहात. म्हणजेच अख्ख्या ब्रह्मांडाची शक्ती तुमच्यामध्ये आहे. तरीही पण तुम्ही दीन दुबळ्यासारखे वागता का? कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, छोट्या छोट्या बाबींमध्ये तुमचं मन अडकलेलं असतं. आणि ते अडकलेलं जे मन आहे, ते तुम्हाला अस्वस्थ करते, रेस्टलेस करते. तर मग ह्याच्यातून बाहेर यायचं असेल तर काय करायचं? तर ध्यान करा, प्राणायाम करा, सुदर्शन क्रिया करा, पद्मसाधना करा. ध्यानामुळं, सुदर्शन क्रियेमुळं, पद्मसाधनेमुळं मन शांत होईल. आणि शांत मनामध्ये खूप शक्ती असते. अशांत मन आणि शांत मनाने केलेले विचार, त्याच्यामध्ये सुद्धा फरक असतो. जेव्हा तुम्ही अशांत मनाने विचार करता, त्यावेळेस तुम्हाला नकारात्मक विचार येतात. आणि जेव्हा तुम्ही शांत मनाने विचार करता, त्यावेळेस ते विचार सकारात्मक विचार असतात. आणि मग जेव्हा तुम्ही शांत असता आणि त्यावेळेस मग जर कुठला संकल्प घेतला, तो संकल्प सिद्ध होतो. कारण तेवढी शक्ती आपल्यामध्ये आहे. ईश्वरानं दिलेली ती शक्ती आपल्यामध्ये आहे. फक्त त्या शक्तीची जाणीव, ओळख आपल्याला झाली पाहिजे. आणि ती ओळख होण्यासाठी आपल्याला हे सगळं करायला सांगितले. नाहीतर मग मन अशांत असेल, तर मग आपण विध्वंस करतो. अशांत मनानंही आपल्याला जीवन जगायचंय, शांत मनानेही जीवन जगायचंय. परंतु तुम्ही जर अशांत मनानं जीवन जगत असताल, तर तुमच्यासोबत इतरांना सुद्धा तुम्ही अस्वस्थ करता, अशांत करता. मग इतरांना आपल्यापासून त्रास होऊ नये, ह्यासाठी मन कसं राहिलं पाहिजे? शांत राहिलं पाहिजे. आणि ह्या शांत मनानं जे आपण कृती करतो, कर्म करतो, तर ते कर्म कसे असतात? समाजासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी, आपल्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी ते उपयोगी असतात. आहे की नाही? म्हणून गुरुदेव किती छान सांगतात, की योगी 50 दिवसात एक संकल्प करतो आणि जो योगी नाहीये, तो एका दिवसात 50,000 संकल्प करतो. करतो, मोडतो, करतो, मोडतो, करतो, मोडतो. आहे की नाही? तर हे कशामुळं आहे? तर आतली शक्ती आहे ती ओळखली नाही, म्हणून तसं होतं. आतली शक्ती जेव्हा ओळख होईल आपल्याला त्याची, जेव्हा आपल्याला समजेल, की ह्या जगामध्ये सगळ्यात शक्तिमान आपण आहोत, तर तेव्हा मग ते संकल्प जे आहेत, ते आपले फलीभूत होतील.
पण संकल्प घेतल्यानंतर तो संकल्प आपण समर्पण केला पाहिजे. मग जो काही संकल्प घेतलेला आहे तो गुरुदेवांना समर्पण करा. समर्पण केल्यानंतर तो पूर्ण होतो. जर आपल्याजवळच ठेवला तर मग तो पूर्ण व्हायची काही गॅरंटी नाही आहे की नाही. आणि संकल्पामध्ये विकल्प काय येतात? जेव्हा आपली ऊर्जा आहे ती कमी होते त्यावेळेस. आपली जी इन्नर पॉवर आहे ती पॉवर जर कमी झाली तर मग संकल्पामध्ये विकल्प येतात. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? तर आपली जी शक्ती आहे, आणि त्यासाठी आपल्याला एक खूप छान दिलेलं आहे, सहज समाधी ध्यान. सहज समाधी ध्यान मध्ये आपण जी आपली इन्नर पॉवर आहे किंवा जी ऊर्जा आहे, तर ते ऊर्जेचा जे मुख्य स्रोत आहे तिथपर्यंत आपण जातो आणि तिथे आपण स्थित होतो. मग तिथे स्थित झाल्यानंतर मग आपण जे जे काही कर्म करू, जे काही करू आपण, ते सगळं कसं असतंय? फलीभूत होत आहे की नाही. म्हणजेच एकच ओळखायचं की सगळं काही हे पूर्ण सृष्टी आहे, हे ब्रह्मांड आहे, ते कोण आहे? मीच आहे. आणि माझ्यातूनच ह्या सगळ्या ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे. ईश्वर, गुरु आणि मी एकच आहोत. पण हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी, हे ज्ञान आपल्या आतमध्ये जाण्यासाठी महत्वाचं काय आहे? तर मन शांत असणं महत्वाचं. म्हणून हे राजा जनकाला समजलं की तो मीच आहे, इथे जे काय दिसतंय तो मीच आहे. आणि मग सगळ्या शंका, अज्ञान सगळं दूर झालं. आणि आपल्यामध्ये ज्ञान स्थित होण्यासाठी दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत, ते म्हणजे प्रेम आणि भक्ती. जेव्हा आपण प्रेमामध्ये असतो तेव्हा विकल्प नाही होत. जेव्हा आपण भक्तीमध्ये असतो, दृढतेमध्ये असतो, तेव्हा विकल्प नाही होत. विकल्प केव्हा येतात? जेव्हा प्रेम आणि भक्तीमध्ये कुठंतरी काहीतरी कमतरता आहे, त्यावेळेस होतात. आणि आपल्या जीवनामध्ये कर्माला जास्त महत्व आहे. आणि मग कर्म करत असताना ते विवेकपूर्णतेने केले, आपण विवेकानं कर्म केले तर मग आपले ते सत्कर्म होतात. नाहीतर मग आपल्याला वेगवेगळे उदाहरण देतात गुरुदेव. काय म्हणतात? समजा दूध आहे, दुधाचं छान उदाहरण दिलं गुरुदेवांनी, की दूध हे चांगलंही नाही, वाईटही नाही. पण जेव्हा तुम्ही 20 ग्लास दूध एकदा प्याल तर त्याचा परिणाम कसा होईल? दुसऱ्या दिवशी तुम्हाला समजेल, आहे की नाही. आणि योग्य मात्रेमध्ये घ्याल तर ते तुम्हाला फायदेशीर आहे की नाही. आणि कमी मात्रेमध्ये घ्याल तर नुकसानदेह आहे. म्हणजेच आपल्यातला विवेक जो आहे तो जागृत असला पाहिजे. आणि तो एकदा जागृत राहिला की मग ह्या सगळ्या गोष्टी किती, केव्हा, कशा करायच्या, कर्म सुद्धा कोणतं कर्म कुठे केव्हा कसं करायचं, हे सगळं ज्ञान आपल्याला प्राप्त. मग काही प्रश्न गुरुदेवांना विचारले तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची, बऱ्याच जणांची अशी अवस्था असते की गुरुदेव माझ्याकडे बघत नाहीत, गुरुदेव मला दर्शन देत नाहीत, माझ्याशी बोलत नाहीत, अशी हजारो नाही करोडो लोकांची तक्रार असते.
ही तक्रार कशामुळे येते? आपलं मन अशांत असते म्हणून. पण दुःखी असतो म्हणून होते. तर मग गुरुदेव काय म्हणतात, की तुम्ही शांत आहात, प्रसन्न आहात, त्यामुळे तुमच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. जे अशांत आहेत, ज्यांच्यामध्ये गडबड आहे, ती गडबड ठीक करण्यासाठी मला इतरत्र बघावं लागतं. आणि जेव्हा तुमचं माझ्याकडे लक्ष नसतंय, त्यावेळेस मी तुमच्याकडे बघतो. पण तुम्हाला असं वाटतंय, की मी तुमच्याकडे बघत नाही. तर त्यासाठी काही नाटक करतो आपण. ते नाटक करू नका असं गुरुदेव सांगतात. कुठलंही नाटक नाही करायचं. आहे की नाही? आणि अजून काही प्रश्नांमध्ये गुरुदेव काय सांगतात, की तुम्ही एवढे शक्तिमान आहात, तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे, की एखाद्या दहशतवाद्यापेक्षा सुद्धा तुम्ही कमी नाहीये. दहशतवादी काय करतो? विध्वंस करतो. है ना? विध्वंसच करतो ना, विनाश करतो तो. पण तुमचा विनाश कसा आहे, की समाजामधल्या अपवृत्तींचा विनाश तुम्ही करता एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि आतंकवादी काय करतो, की चांगल्या गोष्टींचा विनाश. हा दोघांमधला मुख्य फरक आहे. मग तुमच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त ताकद आहे. तुम्ही जास्त ताकदवान आहात. स्वतःला कमी समजायचं नाही. है की नाही? फक्त त्यासाठी एवढंच आहे, की आपली जी नियमित साधना आहे आणि ज्ञानाचं महत्त्व सांगितलेलं आहे गुरुदेवांनी, की ज्ञान हे आत्मसात केलं पाहिजे. आणि ज्ञानामुळेच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतील. आणि ज्ञानासाठी आवश्यक काय आहे? ते म्हणजे भक्ती, प्रेम आणि विवेक, संकल्प हे महत्वाचं. आणि तो प्राप्त केव्हा होतो? जेव्हा आपण ध्यान करतो. म्हणून गुरुदेवांनी ध्यानाचं महत्त्व सर्वात जास्त सांगितलेलं आहे. कारण ध्यानामुळं मन शांत होते, एकाग्र होते. आपल्यामध्ये प्रसन्नता येते आणि ते ध्यान आपण ग्रहण करण्याची जी आपली शक्ती आहे, ती शक्ती जागृत होते. अन्यथा हे ज्ञान जर आपण कुठे बाहेर सांगायला गेलं, तर लोकांना ते नाही हे होत. आहे की नाही? कारण काय ते अस्वस्थ आहे. अशांत मनानं ते पूर्ण जगामध्ये वावरतात. आणि पुन्हा मग कसं आहे, की जशी आपली मनस्थिती असेल, तशा प्रकारचा ईश्वर, भगवान, भगवान म्हणजे ईश्वर सांगितले, तशा प्रकारच्या रूपामध्ये तो आपल्या समोर प्रगट होतो. मग सांगतात गुरुदेव, छान सांगतात, की तुम्ही चोरी केले, तर भगवान कोणत्या रूपात येईल? पोलिसाच्या रूपामध्ये येईल. आहे की नाही? तुम्ही चांगलं काम केलं, तर बक्षीस देणाऱ्याच्या रूपामध्ये येईल. म्हणजे तुम्ही जसं करता, म्हणजेच म्हणण्याचा काय आहे, की तुमची मनस्थिती जशी आहे, त्याप्रमाणे तुम्हाला त्या भगवंताचं दर्शन होते. त्या प्रमाणात आहे की नाही? मग सगळीकडे तुम्हीच आहात, ईश्वर आहे सगळीकडे. तर मग हे लोक कसे काय? तामसिक लोक कसे काय? तर तामसिकता ही वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीनं आलं, की मग त्यावेळेस त्याच्या विरोधामध्ये त्या वृत्तीचा नाश करण्यासाठी त्याच्या विरोधामध्ये ईश्वर आपल्याला दर्शन देतो.